नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा विरोधकांचा आरोप. क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम मोबाईल वॉलेटमध्ये पैसे जमा करताना शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द. तुरीला हमीभाव देण्याची खासदार रक्षा खडसे यांची मागणी, तर शिवसेना खासदारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित. देशात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या 12 कीटकनाशकांवर 2020 सालापर्यंत बंदी घालण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील. देशभरातल्या सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणांची माहिती देण्याचे सर्व सरकारी संस्थांना पंतप्रधान कार्यालयाचे आदेश. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर तसंच गोवा या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या स्पष्ट. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरातून वंदन. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशीही विधानसभेत गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी 2 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. होळी आणि इतर सुट्ट्यांमुळे आता सभागृहाची बैठक थेट 15 तारखेला होईल. सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेले 32 दिवस आम्ही मागणी करत असलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी लक्ष द्यावं अशी मागणी केली. गोंधळातच विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचा अहवाल वाचला. त्यानुसार उद्यापासून 14 तारखेपर्यंत सभागृहाला सुटी असणार आहे. समितीचा हा प्रस्ताव गोंधळातच मंजूर करण्यात आला. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणारा ठरावही याच गोंधळात आवाजी मतदानानं संमत करण्यात आला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्षांनी केली, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. विधान परिषदेतही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं. त्यामुळे सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. सरकार कर्जमाफीच्या बाबत दुटप्पीपणाची भूमिका घेत असून शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असा आरोप तटकरे यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या बँकांच्या फायद्यासाठी कर्जमाफीची मागणी करत आहे या वित्तमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करत सरकारनं सावकारांचं कर्ज का माफ केलं असा प्रश्न उपस्थित केला. सरकारनं आणखी कर्ज घ्यावं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी तटकरे यांनी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असं सांगत सरकारला शेतकऱ्यांची संख्या कमी करायची आहे का असा प्रश्न विचारला. सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अशी ग्वाही दिली. फक्त कर्जमाफीनं प्रश्न सुटणार नाही, शेतकऱ्यांवर पुन्हा कर्ज काढण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही आणि ते हौद्यात उतरले. यावेळी सत्ताधारी भाजपा सदस्य आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. या गोंधळातच काही कागदपत्रं मांडण्यात आली. मात्र गोंधळ कायम राहिल्यामुळे सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा तासाभरासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत गेल्या 5 दिवसात एकदाही प्रश्नोत्तराचा तास झाला नाही असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आजही विरोधकांनी लावून धरला. जोपर्यंत सरकार कर्जमाफीची घोषणा करत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. सरकारच्या सगळ्या घोषणा पोकळ होत चाललेल्या आहेत, पोकळ ठरत चाललेल्या आहेत. आमचा या राज्य सरकारवर कुठला आता विश्वास नाही आहे आणि त्यामुळे कर्जमाफी करणं हा एकमेव, कर्जमाफीची घोषणा करणं हा एकमेव पर्याय त्याच्यामध्ये आहे. काल भारतीय जनता पक्षाचे सदस्य येऊन आविर्भावानं कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून घोषणा देत होते. आज मात्र त्यांनी चुप्पी साधली. त्यांचं शेतकऱ्यांच्या प्रती बेगडं प्रेम हे आता उघड झालेलं आहे आणि म्हणून सगळ्याच पक्षांनी ही मागणी आता उचलून धरलेली आहे
की राज्यातल्या बळीराजाचा आणखीन हा सरकार किती बळी घेणार आहेत. आणि म्हणून आता सरकार जर म्हणत असेल की योग्य वेळ आम्ही करू, आता ही वेळ आलेली आहे आणि कर्जमाफी झाल्याशिवाय, कर्जमाफीची सरकारने घोषणा केल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वस्थ बसणार नाही. गेल्या कित्येक अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा मांडून देखील सरकारनं याबाबत गांभीर्यानं विचार केलेला नाही असा आरोप करत आता जरी कर्जमाफीची घोषणा करावी असं राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी सांगितलं. गेल्या काही अधिवेशनात कर्जमाफीसाठी आम्ही सभागृहात लढाई केली. सभागृहात सरकार कोणत्याही प्रकारे याबाबतीत दाद देत नाही म्हटल्यावर रस्त्यावरची लढाई देखील आम्ही केली. या अधिवेशनामध्ये देखील सुरुवातीपासून कर्जमाफी सरकारने घोषित करावी. येणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्याची त्यांना संधी आहे आणि त्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवावी अशी आमची सतत मागणी आहे. आणि म्हणून सभागृहातलं कामकाज हे कर्जमाफीवर झालं पाहिजे, कर्जमाफीवरच चर्चा झाली पाहिजे आणि कर्जमाफी सरकारने घोषित केली पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्रातल्या आत्महत्यांचं सत्र थांबणार नाही ही आमची प्रमुख मागणी आहे आणि याच्याशिवाय दुसरा कोणताही महत्त्वाचा प्रश्न होऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शिवसेना ही आग्रही असल्याचं शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, त्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे आणि आज अधिवेशनच्या 3-4 दिवसामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील हीच भूमिका लावून ठेवली. जोपर्यंत शेतकऱ्याचा 7/12 कोरा होत नाही, शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचे आंदोलन आणि मागणी चालू राहणार. सातारा जिल्ह्यातल्या मायणी इथल्या IMSR महाविद्यालयानं MBBSच्या ज्या विद्यार्थ्यांना निकष डावलून प्रवेश दिले होते त्या 95 विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आपल्यावरील अन्याय दूर व्हावा या मागणीकरता हे विद्यार्थी विधिमंडळ परिसरात उपोषणाला बसले होते. शासनानं त्यांच्या मागणीची दखल घेऊन वैद्यकीय परिषदेला त्यांचं गाऱ्हाणं मांडण्याची तयारी दर्शवली आहे. विधान परिषदेचे सभापती आणि काही सदस्यांनी आज या संदर्भात घेतलेल्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा निघाला. निकष डावलून प्रवेश दिल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले होते त्यांना आता इतर महाविद्यालयांमध्ये सामावून घेऊन परीक्षा देण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकार वैद्यकीय परिषदेकडे करणार आहे. याविषयी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सभापतींच्या दालनामध्ये आज बैठक झाली आणि राज्य सरकारनं या ठिकाणी केंद्र सरकारला आणि या ठिकाणी मेडिकल काउन्सिलला या बाबतीमध्ये एक पत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारनं याबाबत फाईन म्हणून सुप्रीम कोर्टात 20 कोटी रुपये सुद्धा भरलेले आहेत. पेटीएम मोबाईल वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे जमा करताना 2% शुल्क आकारण्याचा निर्णय पेटीएमनं मागे घेतला आहे. 2 दिवसांपूर्वी पेटीएमनं ही शुल्क वाढ केली होती, मात्र त्यावर टीका झाल्यानं ही वाढ मागे घेतली गेली. डिजिटल व्यवहारांचा वापर वाढल्यानंतर पेटीएम मोबाईल ॲप लोकप्रिय झालं असून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. उत्तर प्रदेशात लखनौ इथं झालेल्या पोलीस आणि दहशतवाद्यांमधल्या चकमक प्रकरणाचा तपास NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे. त्यासाठी NIAचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. लखनौ चकमक प्रकरणी त्यांनी आज राज्यसभेत निवेदन दिलं. या प्रकरणी आतापर्यंत 8 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे असं ते म्हणाले. देशातला काळा पैसा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या 3 वर्षात अनेक पावलं उचलली अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत दिली. याआधी कुठल्याही सरकारनं इतकी कठोर पावलं उचलली नाहीत. आम्ही अनेक कायद्यांमध्ये बदल करून कडक तरतुदी केल्या असंही जेटली म्हणाले. कर चुकवेगिरी आणि इतर आर्थिक गुन्हे करून देशाबाहेर परागंदा होणाऱ्यांना चाप बसावा यासाठी अनेक देशांसोबत प्रत्यर्पण करार केले आहेत असं ते म्हणाले. विजय माल्याला भारतात परत आणण्यासाठी ब्रिटन सरकारशी चर्चा सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. 2000 आणि 500 रुपये मूल्याच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर 24 फेब्रुवारीपर्यंत सुमारे 12 लाख नव्या नोटा रिझर्व्ह बँकेनं बाजारात आणल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमधून अनेक नावं गायब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे गंभीर असून सरकारनं आणि निवडणूक आयोगानं त्याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेच्या खासदारांनी आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे आणि विनायक राऊत यांनी केली.
राज्यात नाफेडच्या माध्यमातून अधिकाधिक तूर खरेदी केंद्र सुरू करावीत आणि तिथं मनुष्यबळाची व्यवस्था करावी अशी मागणी भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी केली. यंदा राज्यात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं तुरीला हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणीही रक्षा खडसे यांनी केली. देशात शेतीसाठी सध्या वापरात असलेल्या सुमारे 12 कीटकनाशकांच्या वापरावर 2020 सालापर्यंत पूर्णपणे बंदी आणण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सर्व संबंधितांकडून अभिप्राय मागवले आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज राज्यसभेत याविषयी माहिती दिली. डायझिनॉन, फेनारिमॉल, फोरेट, वेनॉमिन, कार्बरिल आणि थिओमेटॉन आदी कीटकनाशकांचा यात समावेश आहे. कृषी मंत्रालयानं यासंदर्भात गेल्या वर्षी एक अधिसूचना जारी केली असून कीटकनाशकांचे उत्पादक, वितरक आणि शेतकरी या सर्व घटकांकडून त्याविषयी सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. कीटकनाशकांची सुरक्षेच्या दृष्टीनं फेरतपासणी करणाऱ्या विशेष समितीनं एकूण 13 कीटकनाशकं 2020 सालापर्यंत देशातून रद्दबातल करण्यात यावीत अशी सूचना केली आहे. सध्या देशात 32 कीटकनाशकांच्या वापरावर पूर्ण बंदी असून 2 कीटकनाशकांचं उत्पादन केवळ निर्यातीसाठी करायला परवानगी आहे, असं रुपाला यांनी सांगितलं. देशभरातल्या सरकारी जमिनींवर असलेली अतिक्रमणं आणि जमिनीचं मोजमाप याची संपूर्ण आकडेवारी सादर करावी, असे आदेश पंतप्रधान कार्यालयानं संबंधित सरकारी कार्यालयांना दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. सरकारच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेली जमीन, त्याशिवाय प्राधिकरणं, सार्वजनिक संस्था आणि इतर सरकारी संस्थांच्या मालकीच्या भूखंडांची सविस्तर आकडेवारी तयार करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. अतिक्रमित सरकारी जमिनी मोकळ्या करून उपग्रह चित्रांच्या सहाय्यानं एकूण जमिनींची नोंदणी अद्ययावत करणं तसंच सरकारी प्रकल्पांसाठी या भूखंडांचा वापर करणं या उद्देशानं हे काम हाती घेण्यात आलं आहे. देशातली सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तर प्रदेशासह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या लागणार आहेत. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि दुपारी 3 वाजेपर्यंत सगळीकडचं चित्र स्पष्ट होईल. उत्तर प्रदेशात भाजपा, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस युती तसंच बसपा यांच्यात तिरंगी लढत आहे, तर उत्तराखंडमध्ये भाजपा आणि सत्ताधारी काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा युती, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी मैदानात आहेत. मणिपूर इथंही सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपात थेट लढत आहे. गोव्यात भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि सुभाष वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंच पक्षात चौरंगी लढत होत आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं ताजी नियमावली जारी केली असून सगळीकडे चोख व्यवस्था आणि बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य शासनानं तूर खरेदीची वाहतूक मर्यादा 50 किलोमीटरवरून वाढवून 120 किलोमीटर केली आहे. या निर्णयामुळे तूर साठवणूक प्रक्रियेत वाढ होण्याची शक्यता आहे. या आधीच्या 50 किलोमीटर वाहतूक मर्यादेमुळे तुरीच्या साठवणुकीला मर्यादा येत होत्या. ही अंतर वाढवण्याची मागणी राज्य शासनानं केंद्राकडे केली होती. ही मागणी मान्य झाल्यानं वाढीव अंतर मर्यादेमुळे 2,13,000 मेट्रिक टन तुरीची साठवणूक करता येणं शक्य आहे. तुरीच्या साठवणुकीसाठी आवश्यक बारदानांच्या खरेदीसाठी नाफेडच्या सहमतीनं पणन महासंघानं कार्यवाही करावी अशी सूचनाही करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम जनादेश 2017 आम्ही घेऊन येत आहोत. 5 राज्यांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाचं सरकार येणार, दावे तर सगळेच करतायत, पण निर्णय मात्र 11 तारखेला. मतमोजणीचं क्षणाक्षणाला बदलणारं चित्र आणि त्याचबरोबर विश्लेषण आणि चर्चेची मेजवानी घेऊन येत आहोत. जनादेश 2017 दिनांक 11 मार्च 2017 रोजी दुपारी 12 ते 1:30 आणि रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. जनादेश 2017. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथल्या अवैध गर्भपात प्रकरणातला प्रमुख आरोपी डॉक्टर खिद्रापुरेला पाठीशी घालणारे कोणीही असतील तसंच या प्रकरणात कितीही मोठे अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी दिली. पाटील यांनी आज म्हैसाळ इथं भेट देऊन या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली.
या बाबतीमध्ये आणखी एक विषय असा आहे की मी स्वतः आमचे आरोग्य मंत्री देशाचे जे पी नड्डा साहेब यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे. देशातली एक कमिटी या कर्नाटकवर बॉर्डरवर असल्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र या कुठेतरी राज्यांचा यामध्ये कुठं अडचणीचा भाग राहू नये म्हणून केंद्राला सुद्धा विनंती करून या बाबतीमध्ये मी एक कमिटी पाठवतोय आणि ह्या 2 कायद्यामध्ये काय बदल करावी लागतील लोकसभेमध्ये हा विषय मांडून त्याच्यामधल्या असणाऱ्या त्रुटी कायद्यामध्ये याही मी पूर्णत्वाला नेऊन याचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज 120वा स्मृतिदिन. सावित्रीबाईंनी समाज सुधारणेसाठी केलेलं अतुलनीय कार्य हा भारतीयांसाठी मोठा ठेवा आहे. प्रेरणा स्रोत ठरणाऱ्या क्रांतिज्योतीला विनम्र अभिवादन. स्त्री स्वातंत्र्य आणि शिक्षण याबाबत आजच्या महिलांना जी मधुर फळं चाखायला मिळत आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा वाटा मोलाचा आहे. ज्योतिरावांच्या प्रयत्नांनी त्या स्वतः शिकल्या आणि 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाडा इथं ज्योतिरावांच्या मदतीनं त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. विविध जातीच्या 9 मुली या शाळेत विद्यार्थिनी म्हणून दाखल झाल्या. स्त्री शिक्षण म्हणजे महापातक असं मानणाऱ्या तत्कालीन समाजाकडून त्यांना प्रचंड विरोध आणि मनस्तापही सहन करावा लागला. पण ब्रिटिशांनी मात्र 1852 साली या दाम्पत्याचा त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विश्राम बागवाड्यात सत्कार केला. शिक्षणाबरोबरच विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी केलेलं कामही अतुलनीय आहे. गरोदर विधवा आणि त्यांच्या तसंच इतर अनाथ मुलांसाठी ज्योतिरावांनी सुरू केलेला अनाथाश्रम सावित्रीबाईंनी समर्थपणे चालवला. आपल्या घराच्या आवारातली विहीर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली. आत्महत्या करायला निघालेल्या एका गरोदर स्त्रीला ज्योतिरावांनी रोखलं आणि तिच्या होणाऱ्या अपत्याला स्वतःचं नाव लावू देण्याचं आश्वासन दिलं. सावित्रीबाईंनी हे मोठ्या मनानं मान्य करून त्या महिलेला आपल्या घरात आसरा दिला आणि तिचं बाळंतपण केलं. या बाळाला त्यांनी दत्तक घेतलं. तो पुढे डॉक्टर बनला. प्लेगच्या साथीत रोज 2000 मुलांची सेवा करणाऱ्या सावित्रीबाईंनाच या रोगाची लागण झाली आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालं. सावित्रीबाईंनी पेटवलेली क्रांतिज्योत मात्र विझली नाही. आज समस्त महिला वर्गासाठी ती विद्याज्योत बनली आहे. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ क्षेत्रात काल कर्तव्य बजावत असताना जवान दीपक घाडगे शहीद झाले. जवान घाडगे हे महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. पूंछमध्ये पाकिस्तानी सैन्यानं सीमेचं उल्लंघन करून गोळीबार केला. त्याला प्रतिकार करत असताना झालेल्या चकमकीत घाडगे यांना वीरमरण आलं. त्यांचं पार्थिव उद्या सातारा जिल्ह्यातल्या बोरगाव या त्यांच्या मूळ गावी आणल्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतील. विदर्भ केसरी जांबुवंतराव धोटे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या आंदोलनाचं मोठं नुकसान झालं आहे असं मत विदर्भ राज्य पक्षाचे संस्थापक श्रीहरी आणे यांनी व्यक्त केलं. नागपुरात आज पत्रकार भवन इथं जांबुवंतराव धोटे यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आणे यांनी धोटे यांना श्रद्धांजली वाहिली. वयोमानामुळे अलीकडच्या काळात धोटे हे विदर्भाच्या आंदोलनात सक्रिय नव्हते, मात्र त्यांनी कायमच या आंदोलनात मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली असं आणे म्हणाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, प्राध्यापक सुरेश द्वादशीवार, अॅडव्होकेट वामनराव चटप आणि इतर मान्यवरांनीही धोटे यांना आदरांजली वाहिली. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30, किमान 21, नागपूर 36-21, पुणे 29-12, औरंगाबाद 30-18, नाशिक 29-13, कोल्हापूर 32-18, रत्नागिरी 31-18, सोलापूर 36-19 आणि अमरावती कमाल 33, किमान 17 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा विरोधकांचा आरोप. क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम मोबाईल वॉलेटमध्ये पैसे जमा करताना शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द.
तुरीला हमीभाव देण्याची खासदार रक्षा खडसे यांची मागणी, तर शिवसेना खासदारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित. देशात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या 12 कीटकनाशकांवर 2020 सालापर्यंत बंदी घालण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील. देशभरातल्या सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणांची माहिती देण्याचे सर्व सरकारी संस्थांना पंतप्रधान कार्यालयाचे आदेश. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर तसंच गोवा या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या स्पष्ट. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरातून वंदन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.